तर डायरेक्ट इनडायरेक्ट मधील आपण दुसरं सेक्शन पाहतोय. त्रिकालाबाधित सत्य सवयीचे किंवा ऐतिहासिक सत्य असेल तर काळामध्ये आपल्याला बदल करायचे नाही. रिपोर्टेड स्पीच ज्या आहे त्या रिपोर्टेड स्पीचमध्ये जो टेन्स असेल तर त्या टेन्समध्ये आपण बदल करणार नाही आहेत. तर एक्झाम्पल नंबर फर्स्ट, जया सेड. जया सेड दोन वाक्य जोडताना पुढे आपल्याला वापरायला लागेल दॅट हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. हे एक सत्य आहे, क्वालिटी आहे, त्यामुळे याच्यामध्ये बदल करायचा नाही काळामध्ये कुठलाच. हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. बट जर इथे इज आहे तर मी वॉच वापरला असता सेड म्हणून, पण याच्यामध्ये कुठलाही बदल टेन्समध्ये करायचा नाही. दुसरा आहे द टीचर सेड. द टीचर सेड दोन वाक्य जोडताना पुढे दॅट वापरलं. दी अर्थ इज राऊंड. पृथ्वी गोल आहे, हे एक सत्य आहे. त्यामुळे ह्या त्रिकालाबाधित सत्य, पृथ्वीचा आकार हा गोलच आहे, त्याच्यामुळे टेन्समध्ये बदल करायचे नाही, तसंच लिहायचं. दी अर्थ इज राऊंड. म्हणजे किती सिम्पल आहेत हे वाक्य, फक्त दोन वाक्य जोडताना दॅट वापरायचे. पुढे द टीचर सेड. पुन्हा द टीचर सेड दोन वाक्य जोडताना दॅट वापरू. टू अँड टू मेक्स फोर. दोन आणि दोन मिळवले तर चार होतात, हे एक सत्य आहे त्या म्हणून टू काही बदल न करता लिहायचा. टू अँड टू मेक्स फोर. पुढं चौथं बघा, द रश्मी सेड. लिहा रश्मी सेड दोन वाक्य जोडताना दॅट इंडिया बिकेम फ्री इन 1947. भारत 1947ला स्वतंत्र झाला, हे ऐतिहासिक सत्य आहे, त्यामुळे तसंच लिहायचं, बदल नाही करायचं. इंडिया बिकेम फ्री इन 1947. म्हणजे ऐतिहासिक जर सत्य असेल तर ही जे एक्झाम्पल तुमच्यासमोर आहेत तर काळामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. चार एक्झाम्पल आहेत, ऑब्झर्व करा. पुढे बघू आपण. आता काळामध्ये बदल कुठल्या पद्धतीने, आपण यापूर्वी आधीच्या लेक्चरला सगळे एक्झाम्पल्स पाहिले. आता मी तुम्हाला डायरेक्ट काळामध्ये बदल कसा होतो ते सेंटेन्स आहेत, कसे बदल करतात ते पाहू आपण. पहिलं बघा, ही सेड आय वॉन्ट टू गो नाऊ. इथे ईडी कुठेच नाही, म्हणजे हा प्रेझेंट टेन्स आहे. आपण आधी पण पाहिले, प्रेझेंट असेल तर आपल्याला पास्ट करायचा असतो. बघा बरं, हे जसं आहे तसं लिहा. ही सेड दोन वाक्य जोडताना दॅट वापरला आपण. ओके, आता आय आहे इथे, आयच्या ऐवजी मला ही किंवा शी वापरायचे, पण इथे पहिला शब्द काय, ही, ऐवजी मी ही वापरला. पण इथं वॉन्ट आहे, प्रेझेंट टेन्स आहे, तर त्याच्यामध्ये प्रेझेंटचा काय करतो मी, पास्ट करतो. वॉन्टचा काय येईल बरं पास्ट करताना, ईडी लावा. वॉन्टेड टू गो. गो हे वर्तमानकाळी रूप आहे, आता त्याला भूतकाळी रूप करा. तर वॉन्टेड टू गो आपण ईडी केलं, त्याचे पुन्हा करण्याची गरज नाही. गो नाऊचा देन. ही सेड दॅट ही वॉन्टेड टू गो देन. ओके, पुढे बघा, शी सेड दोन वाक्य जोडताना दॅट वापरा. आता टेन्स कुठला आहे बघा, आय एम गोईंग. एम हे वर्तमान काळी रूप आहे आणि आय एन जी म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. मग आता प्रेझेंट असेल तर त्याचा अपोजिट काय करतो आपण, पास्ट. म्हणून सी सेड दॅट आय आहे, आयमध्ये मला बदल करायचे, सब्जेक्ट आहे, पण इथे कुठला शब्द आलेला आहे, शी आलेला आहे, मुलगी आहे, म्हणून मी शी लिहिल. ॲम ऐवजी मी काय होईल, सी. टू पास्ट टेन्स करायचे म्हणजे काय येईल बरं, वॉच. त्यानंतर गोईंगमध्ये तर काही बदल होणार नाही, गोईंग. आणि टुडे, टुडेला आपण इनडायरेक्टमध्ये काय लिहितो, दॅट. सी सेड दॅट सी वॉज गोईंग दॅट डे. पुढे बघा, माय फादर सेड आय हॅव. हॅव आलेला हॅव म्हणजे हा परफेक्ट टेन्स आहे, प्रेझेंट परफेक्ट.
हॅव आज असेल तर परफेक्ट टेन्स असतो, प्रेझेंट परफेक्ट असतो, आणि हॅड असेल तर पास्ट परफेक्ट असतो. तर ठीक आहे. माय फादर सेड, 2 वाक्य जोडताना दॅट, पुढं आय आलेला आहे, आयमध्ये बदल करायचे, आणि इथे फादर आलेला आहे, तर फादर माय फादर म्हणून ही कशी, तर ही वापरणार. हॅव आहे तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल तर आपल्याला प्रेझेंट ऐवजी आपण काय करतो, पास्ट करतो. पास्टमध्ये हॅव नाही वापरत, तर काय वापरतात, हॅड, आणि उरलेला केम. माय फादर सेड दॅट ही हॅड केम. आय हॅव आणि हॅज हे वर्तमान काळात असतात आणि भूतकाळामध्ये हॅड आहे. तर प्रेझेंट परफेक्ट आहे, तर मला प्रेझेंट असेल तर त्याचा पास्टच करायचा असतो रिपोर्टिंग स्पीचमध्ये. दे सेड, दे सेड, 2 वाक्य जोडताना दॅट. ओई म्हणजे आम्ही अनेक आलेत, आणि इथे दे वापरायला लागेल आपल्याला, पहिल्यांदा दे आलाय म्हणून. हॅव बीन वर्किंग, हॅव म्हणजे परफेक्ट, बीन म्हणजे कंटिन्युअस, आणि आय एन जी. हॅव बीन वर्किंग म्हणजे कंटिन्युअस आलाय, तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आहे. आपण पहिले प्रेझेंट असेल तर आपल्याला पास्टमध्ये करायचे, पास्ट करायचे हॅव, हॅवच्या ऐवजी मी काय वापरणार, हॅड. त्यानंतर लगेच कुठला शब्द आला आहे बरं, बीन. काय आलेलं आहे बरं, बीन. आणि त्यानंतर वर्किंग, याच्यामध्ये काही बदल होणार नाही. त्यानंतर सेन्स आणि उरलेला मॉर्निंग. दे सेड दॅट दे हॅड बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. माय मदर सेड, पुढे बघा, लिहा जसं तसं. माय मदर सेड, 2 वाक्य जोडताना दॅट. आता इथे आलेला आहे आय, आणि इथे मदर आहे म्हणून आयच्या ऐवजी ही कशी, शी. पण इथे बघा, वेंट टू डेथ, ऑलरेडी हे सगळे प्रेझेंट होते म्हणून आपण त्याचा पास्ट केला होता. पण आता ऑलरेडी हे वाक्य पास्ट टेन्स आहे. पास्ट असेल तर आपल्याला पास्ट परफेक्ट करायचा असतोय. मग परफेक्ट करताना इथे वेंट आलेला आहे, तर पास्ट परफेक्टमध्ये काय वापरतात बरं, हॅड वापरतात पास्ट परफेक्टमध्ये, म्हणून हॅड वापरला. वेंट, याचं तिसरं रूप गॉन टू दिल्ली, म्हणजे एकच शब्द वाढला. पास्ट टेन्स असेल तर पास्ट परफेक्ट करतात इनडायरेक्टमध्ये, परफेक्ट करताना हॅड वापरतात. पुढे बघा, दे सेड वी वेअर, वेअर म्हणजे पास्ट, भूतकाळी रूप आहे, आणि आय एन जी म्हणजे पास्ट कंटिन्युअस. ओके, तर पास्ट कंटिन्युअस आहे, तर आपल्याला पास्ट असेल तर आपण परफेक्ट पास्ट करतो, म्हणजे हॅड वापरून करतोय. इथे लिहा, दे सेड, 2 वाक्य जोडताना दॅट. पुढे इथं वी म्हणजे आम्ही, आम्ही अनेक वचन आहे म्हणून तिथे वापरायचं दे. आता वेअर हे पास्ट कंटिन्युअस आहे, भूतकाळामधील आहे. मग आता मला परफेक्ट पास्ट करायला लागेल. परफेक्टमध्ये काय वापरणार, दे हॅड. काय वापरणार बी बरं, दे हॅड. ठीक आहे. आता कंटिन्युअस आहे, तर पास्टमध्ये कंटिन्युअस करताना काय वापरतात, बीन. वी ऐवजी मी दे वापरला. वेअर हे भूतकाळी आहे, पास्ट कंटिन्युअस आहे, तर मला परफेक्ट करायला लागेल, तर त्याऐवजी मी हॅड वापरला. आणि आय एन जी आहे म्हणून परफेक्टमध्ये बीन वापरतात, बीन. उरलेलं कमी. ओके, तर त्यानंतर आपण पुढचं पाहू. सिंपल वाक्य बघू एक पुढचं. ही सेड, 2 वाक्य जोडताना दॅट. ऑलरेडी इथे आय आलेला आहे आणि इथे ही आहे, म्हणजे आय ऐवजी मी काय वापरणार, ही. हॅड ऑलरेडी आलेला आहे, तर मला हॅडमध्ये काही बदल होणार नाही. हॅड म्हणजे परफेक्ट आहे. हॅड डन माय उरलेला वर्क. तर अशा पद्धतीने हे सगळे सेंटेन्स आहेत ते करतात. तर काळानुसार कसे बदल होतात ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे. जर प्रेझेंट टेन्स असेल तर आपण पास्ट टेन्स करतोय, प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर पास्ट कंटिन्युअस करतोय. फक्त ॲम आहे तिथे वाज वापरणार, बाकी काय नाही. आणि जर हॅव हॅज असेल तर परफेक्ट टेन्स असतो, तर त्याचा पास्ट परफेक्ट करा. प्रेझेंट असेल तर पास्ट करतात. तर हॅव आणि हॅज असेल तर त्याऐवजी फक्त आपण हॅड वापरणार.
आणि उरलेलं हॅव आहे म्हणजे परफेक्ट आहे आणि कंटिन्युअस पण आहे, तर त्याला फक्त हॅव हॅड वापरून कंटिन्युअस करणार. आणि जर ऑलरेडी पास्ट टेन्स असेल तर पास्ट परफेक्ट करतात, फक्त हॅड वापरतात. तर अशा पद्धतीने सगळे सेंटेन्स आहेत. तर एवढे जरी ऑब्झर्व केले तरी तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्टमधील बोथिक सगळे सेंटेन्स आहेत, तर ते सेंटेन्स तुम्हाला आरामशीर येतील.